गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. माझं नाव प्रिया राजीव आव्हाड. मी महर्षी चरक औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे शिल्पनिदेशिक या पदावर जोडारी या विभागामध्ये शिकवते. तर आजचा आपला टॉपिक आहे फाइल्स आणि त्याचे प्रकार. तर फाइल्स आपण फाइल्सचे प्रकार कुठले, फाइलची व्याख्या काय आहे, कुठल्या टाईपचे फाइल्स आहेत, कुठल्या ग्रेड्सचे फाइल्स आहेत, फाइलचा उद्देश काय आहे, त्याचा उपयोग काय आहे, या बाबतीतला आपण या पाठामध्ये आज शिकून घेणार आहोत. तर विषय आहे आपला फाइल्स आणि त्याचे प्रकार. तर पहिलं बघा की फाइल्स. आता फाइल्स शिकण्यापूर्वी एक पॉइंट मी तुम्हाला सांगते की आपल्याला फाइल का वापरायचा आहे. तर धातू आपल्याला काय करायचं, धातू असतो. तर धातू कट करण्याचे ना 3 माध्यम असतात किंवा त्याचे 3 प्रकार पडतात. पहिला आहे धातू कट कसा केला जातो, तर पहिला आहे फ्युजन. फ्युजन म्हणजे आपण त्याला वितळवून आपण काय करतो, धातू कट करतो. दुसरा आहे काटणे. डायरेक्टली कुठला तरी एखादा टूल घ्यायचा आहे आणि तो काय करायचा आपल्याला कट घ्यायचा आहे. आणि तिसरा आहे ॲब्रेजन म्हणजे काय करणं, खरडणे. एक प्रकारे काय करायचं, खरडणे. खरडणे म्हणजे काय की जे 2 मेटल आहे किंवा 2 धातू आहेत त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला फ्रिक्शन घडून आणायचंय, त्याला म्हटलं जातं खरडणे. तर म्हणजे फाइल हा जो आपल्याकडचा जो टूल आहे तर त्यांनी काय करणार आहे, आपण काय करणार आहे, एक धातू दुसऱ्या धातूला काय करणार आहे, खरडणार आहे किंवा त्याच्यामध्ये काय करणार आहे, ॲब्रेजन ही प्रॉपर्टीज आणणार आहे. तर यामध्ये जर तुम्ही कधी बघितलं असेल की एक धातू दुसऱ्या धातूला जेव्हा एक प्रकारे काय करतोय, फ्रिक्शन करतोय, त्याच्यामध्ये काय डेव्हलप होतीये, हीट डेव्हलप होतीये. ठीक आहे, हीट डेव्हलप झाल्यानंतर ते 2 धातू एकमेकांना टच होऊन एक धातू दुसऱ्या धातूला काय करतोय, कट करतोय एक प्रकारे, म्हणून ती काय झाली, खरडणे. आणि मग फाइल इज अ टाइप ऑफ ॲब्रेजन टाइप. सो ते काय करणार की एक धातू आहे तो फाइल काय करणार, त्याच्यावर टीथ दिलेले असणार आणि ते टीथ काय करणार, तो जो आपल्याला जॉब आहे आपला किंवा जो आपला धातू आहे त्याच्यावरचं मटेरियल काय करणार आहे, रिमूव्ह करणार आहे. ओके, कळालं. मग फाइलचा उपयोग कशासाठी केला जाणार आहे. सगळ्यात पहिले आहे फाइल हे काय आहे, आपलं कटिंग टूल आहे. जसं मी तुम्हाला समजवलं की ॲब्रेजन ही प्रॉपर्टी त्याच्यामध्ये आपण आणणार आहे, तर ती काय आहे, फाइल हे काय आहे, कटिंग टूल आहे. त्यानंतर आहे आपल्याला त्याचा उपयोग कशासाठी होणार आहे की आपलं जे मटेरियल आहे धातूवरचं ते आपण काय करणार आहे, रिमूव्ह करणार आहे. नंतर काय करायचं आहे की जो जॉब आहे आपल्याला एक प्रत्येक वेळी आपल्याला काय दिलेली असती, कुठलाही जॉब बनवताना आपल्याला एक डायग्राम दिलेली असती. तर आपल्याला काय करावं लागतं, त्या डायग्राम नुसार आपल्याला काय करावं लागतो, तो धातू किंवा आपल्याला तो जॉब काय करावा असतो, तो बनवायचा असतो किंवा डिझाईन करायचा असतो. म्हणजेच काय की जो आपल्याला जॉब दिलेला आहे तो काय करायचा, आपल्याला योग्य साईज मध्ये आणायचा आहे. नंतरचं पॉइंट बघा, जॉब फिनिशिंग मध्ये बनवणं. जसं की आपण आजकालच्या गोष्टी बघतो, आता आपण कार मॅन्युफॅक्चरिंग बघा, कुठलेही टूल्स आणि इक्विपमेंट्स बघा, त्यामध्ये काय केलं जातं की फायनल पोझिशनला काय केलं जातं की जो कुठलाही प्रोडक्ट बनवतो आपण त्याला काय केलेली असती, वेल गुड मध्ये फिनिशिंग केलेली असती. ती फिनिशिंग आपल्याला प्रॉपर पाहिजे असते. तर ती आपल्याला कशापासून भेटणार आहे, फायलिंग केल्यानंतरच भेटणार आहे. मग फाईल जी आहे, मी तुम्हाला एक सॅम्पल एक फाईल दाखवते. ही जी फाईल आहे तर मग ही फाईल कुठल्या धातूपासून बनलेली आहे, तर फाईल ही हाय कार्बन स्टील आणि हाय ग्रेड स्टील या धातूपासून ही फाईल बनलेली आहे. तर एकदा तुम्ही फाईलचं स्ट्रक्चर बघून घ्या. मी तुम्हाला पुढे बघा फाईलचे जे भाग आहेत किंवा फाईलचे जे एलिमेंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगते. की सगळ्यात पहिले बघा, ही जी फाईल आहे आपल्याकडे आपण ह्या पोझिशन मध्ये पकडली. ओके, या पोझिशन मध्ये पकडली तर हे जो भाग आहे या ठिकाणी काय होणार आहे, हँडल बसणार आहे. याला काय म्हटलं जातं, टँग म्हटलं जातो. हा जो निमुळता भाग दिसतो टेपर पॉइंट मधला, याला काय म्हटलं जातं, टँग. तर ह्या टँग मध्ये काय करतो आपण, जे वुडनचं आपलं हँडल असतं ते हँडल बसवतो. हँडल कशासाठी की जे आपल्याला फाईल पकडायची आहे ती फाईल त्या ठिकाणी आपण त्याला हँडलनी पकडून ठेवायचं. नंतरचा बघा, हा जो समोरचा भाग दिसतोय तुम्हाला सगळ्यांना, आपल्याला डायग्राम मध्ये पण दिसतोय आणि ऍक्च्युअल मध्ये पण दिसतोय, हा जो समोरचा भाग आहे आणि याला काय म्हटलं जातं, फेस म्हटलं जातं. या फेसवर काय आहे, टीथ आहेत. याला टीथ म्हणतात किंवा याला दात म्हणतात. हे जे टीथ आहे यांनी आपण काय करणार आहे, ॲब्रेजन करणार आहे किंवा जे अदर मटेरियल आहे आपलं आपण त्याला काय करणार, एक प्रकारे खरडणार आहे. तर ठीक आहे, याच्यावर टीथ दिलेले आहे. नंतरचा हा भाग बघा इकडचा वरचा, याला काय म्हटलं जातं, एज. जे हे आपल्याला दिसतंय एज, हा काय आहे, वरच्या साईडने सुद्धा आहे आणि खालच्या साईडने सुद्धा आहे. याच्यावर सुद्धा आपल्याला टीथ दिलेले आहे. हे का दिलेले आहे की जसे छोटे छोटे स्लॉट्स असतात, छोटे छोटे भाग असतात की ज्या ठिकाणी आपली फाईलचा फेस हा भाग जाणार नाही त्या ठिकाणी काय करणार, आपला एज जो भाग आहे त्या ठिकाणी फायलिंग करणार आहे. नेक्स्ट बघा टीप, ही जी टीप आहे
फाईल मधला सगळ्यात मेन इम्पॉर्टंट पॉईंट बघितला ना तर टीप असतो. तो कसा की आपल्याकडे जेव्हा रॉ मटेरियल येतं, रॉ मटेरियल मध्ये जो पार्ट असतो वरचा तो ऑक्सिडाइज असतो, म्हणजे कसा असतो पूर्ण वरचा ब्लॅक असतो. आपल्याला तो काय करायचा असतो फिनिशिंग मध्ये आणायचा असतो. तो जो जॉब असतो त्याचा वरचा जो काळपटकणा काढायचा असतो ना तो इथल्या फाईलच्या या टीपच्या भागाने काढायचा असतो. म्हणजे त्याच्यावरची सगळी जी बर असते, मोठे मोठे डॉट्स असतात ते सगळे फाईलच्या या भागाने काढायचे असतात. नंतरचा बघा शोल्डर, जो टँग आहे आणि हा जो फेस आहे या दोघांमधला जो भाग आहे इथे तुम्हाला शोल्डर दिसतोय. ठीक आहे, या दोघांना जॉईन काम करायचं कोण करतं तो शोल्डर करतं. आणि त्याच्यानंतरचा पॉइंट आहे हा हील. हा जो भाग दिसतोय सगळ्यांना तो आहे हील. हील म्हणजे हीलवर टीथ नसतात, काही नसतात. याच्यावर काय केलं जातं फक्त की जी आपली काही फाईल आहे त्या फाईलवरचा जी मॅन्युफॅक्चरिंग आहे किंवा त्या फाईलचं नाव काय आहे या हील ह्या भागावर लिहिलेलं असतं. तर अशा प्रकारे आपण हे सगळे आपण भाग हे फाईलचे बघितलेले आहेत.